आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट हा ध्वजारोहणाचा आणि राष्ट्रगीताचा दिवस आहे. त्यासोबतच आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. आता हे स्वतंत्र अधिक मजबूत करणे आणि भारताला प्रगत राष्ट्र बनवणे ही आपली जबाबदारी आहे. मित्रांनो, देशाची खरी प्रगती तेव्हा होते जेव्हा देशातील प्रत्येक नागरिक शिक्षित, स्वावलंबी, प्रामाणिक आणि जबाबदार बनतो. आज भारत वैविध्यपूर्ण प्रगती करत आहे. आपल्या तरुणांमध्ये अफाट क्षमता आहे. जगभरात भारतीय बुद्धिमत्ता आणि कौशल्याचा गौरव केला जातो. अजूनही आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत. गरिबी, बेरोजगारी, प्रदूषण, अशिक्षितपणा, भ्रष्टाचार आणि सामाजिक भेदभाव यासारख्या समस्यांवर आपल्याला मात करायची आहे. आणि त्यासाठी सुरुवात कुठून करायची? तर सुरुवात स्वतःपासून. त्यापूर्वी राष्ट्रगानासाठी सज्ज होऊया. एक साथ सावधान. आपण मनापासून शिक्षण घेतले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखली पाहिजे. पाणी आणि वीज वाचवली पाहिजे. झाडे लावून त्यांचे संगोपन केले पाहिजे. वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. सर्व भारतीयांचा आदर केला पाहिजे. स्वदेशी म्हणजे भारतात बनलेल्या आणि भारतीयांनी बनवलेल्या वस्तूंना प्रोत्साहन दिले पाहिजे. आणि आपल्या देशातील शेतकरी, कामगार, कारागीर आणि उद्योजकांना साथ दिली पाहिजे. आजपासूनच प्रामाणिकपणा, शिस्त, मेहनत आणि देशप्रेम हे गुण आपल्या अंगी बाणवले पाहिजेत. भारत महान करण्यासाठी कृती आवश्यक आहे. चला, या स्वातंत्र्य दिनी आपण संकल्प करूया. मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेन. मी स्वच्छता राखेन. मी पर्यावरणाचे रक्षण करेन. मी शिक्षणाला महत्त्व देईन. मी देशाची एकता आणि अखंडता जपेन. भारताच्या प्रगतीसाठी माझ्या परीने नेहमी प्रयत्नशील राहीन. स्वदेशी वस्तूंचा जीवनात अवलंब करेन. आपल्या देशाची प्रगती आपल्या हातात आहे. देश प्रथम, देशहित सर्वप्रथम. भारत माता की जय. वंदे मातरम.